जी पवार हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांची देखील विनंती आहे की आपण यावं. तांडेल 3 रात्र चांगलं केलंय. 4थ्या रात्रीमध्ये शर्तींपर्यंत पोहोचू नका. ही स्पर्धा क्रिकेटची आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज झाला आहे ऋतिक कोळंबे आणि स्ट्राइक एंड वरती फलंदाज अतुल पाटील आणि हॅलो रजत पाटील. चला जोड्या सुटल्या. पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं जबरदस्त टायमिंग साधला. इथे मात्र डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 या धावसंख्येनं धावांचा श्रीगणेश झालाय तो टीम सिद्ध 11 कैरे संघाचा. फायनलचा सामना आहे. इथे मात्र मान पटकवायचा. पहिल्या क्रमांकाचा पहिला नंबर कोणाच्या वाटेला जाणार त्याच्यावरती चालू असलेली लढत भिडत. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं भरघोस असं पारितोषिक. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000. तिसऱ्या क्रमांकासाठी 25 आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण बघतोय अतिशय सुंदर स्पोर्ट्स सायकल. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी देखील स्पोर्ट्स शूज या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आणि त्यासाठी चालू असलेला संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमदार ट्रॉफी 2025च्या माध्यमातून पुन्हा एकदा सिंगल मिळतीये. 2 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आडव्या बॅटने खेळायचा होता. अतिशय सुंदर चेंडू मात्र हाताळतोय गोलंदाज ऋतिक ज्यानं 3 चेंडू फेकलेत आणि आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. अतुल आणि रजत ही जोडी मैदानामध्ये आहे. टीम कैरे संघाला आता मात्र इथून गाडीचा घेर बदलावा लागेल. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर द्यावं लागेल. आजची रात्र चांदई संघानं मात्र गाजवली आहे. वेगवान हा चेंडू नजर हाटी दुर्घटना घटी. बार बार बचावले मी तर म्हणेल अतुल पाटील. इथे अतुलच्या स्लॉट मध्ये आलाय हा चेंडू आणि त्यानं त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. याचसाठी अतुल ओळखला जातो आणि आता मात्र त्यानं सुद्धा स्वतःला सिद्ध केलंय या षटकारानं. ठोक डीजे. काय घडतंय आणि काय बिघडतंय बघा. तिसरे पंच आता बाटेच्या वेळी धावतायत, कसरत करतायत. सचिन दाभोळकर सर याचसाठी ओळखले जातात. इथे मात्र चौकार तर आलाय पण हृदयाची ठोके वाढले जात आहेत ते चांदई संघाच्या पाठीराख्यांचे.
क्लिअरिटीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे हा चेंडू नो बॉल आहे. नो बॉलचा पंचांचा इशारा आलाय. भीमरच्या या चेंडूवरती चौकार तर नक्कीच पाहायला मिळाला, पण आता येणारा चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट. सागर शेठ यानंतरचा चेंडू आहे फ्री हिट. तोडो फोडो या मारो. जबरदस्त चेंडू, फ्री हिटचा चेंडू होता. नशिबाची साथ आहे. अतुल पाटील इथे मात्र या चेंडूकडे पाहत राहिले आणि पाहतच राहिले. जबरदस्त चेंडू मात्र टाकला गेला. मागच्या मॅचचा हिरो. या मॅच मध्ये देखील त्याला चमकावं लागेल. या मॅच मध्ये देखील त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल. या मॅच मध्ये देखील टीम चांदई संघाची बाजू भक्कम करावी लागणार. पण इथे मात्र आपण बघतोय रजतनं मारलेला फटका विलॉन द कार्पेट. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल. नकार दिला गेला तो अतुल पाटीलच्या माध्यमातून. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्रिकेटच्या पटलावरचं हे आमदार ट्रॉफीचं शेवटचं युद्ध आहे आणि या युद्धामध्ये जिंकणार कोण? पहिल्या क्रमांकाचा मान कुठल्या गावाला जाणार? कैरे की चांदई? चांदई की कैरे? हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न झाला पण लँड मात्र हेलिकॉप्टर हे अगदी सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळायला पाहिजे होतं. पण 38 सर्कल मध्ये त्या चेंडूला अडवलं जातं. इथून मिळते पुन्हा एकदा एक सिंगल. स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली ती टोटल 16. रजत पाटील प्रयत्न तर नक्कीच करतोय पण बॅट आणि चेंडूचा यावेळेस संपर्क होत नाहीये. वेगावरती स्वार होत आहेत सातत्यानं चांदई संघाचे गोलंदाज. इथे मात्र संभ्रमण निर्माण झालेलं आहे आणि अशा पद्धतीनं याच ताकदीनं गोलंदाजीसाठी ओळखला जाणार हा जयशंकर चांदई संघ पुन्हा सातत्यानं फलंदाजासमोर अडचण निर्माण करतोय. इथे आता खराब थ्रो. त्याच्यावरती मात्र धावा घेणं गरजेचं होतं. लेग बाईचा इशारा अविनाश पालांडे सरांचा येतो. 1 या धावसंख्येनं वाढ. एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त. जिस चीज के लिए आए हो वो करना पड़ेगा. चौके छक्के मारने पड़ेंगे. 17 धावांची नोंद झाली. क्रिकेटच्या पटलावरचा हा अशुभ आकडा मानला जातो. इथे मात्र खतरा कोणाच्या वाटेला? गोलंदाज की फलंदाज? वेगवान चेंडू बघा. टप्पा पडल्यानंतर आपल्याला डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय. आशाभूत नजरेनं अतुल पाटील चेंडूकडे पाहत राहतोय आणि त्यानंतर आपण बघतोय हा चेंडू विसावतोय पुन्हा एकदा यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती हे सांगता. दडपण वाढलं जात आहे ते मात्र फलंदाजांवरती. इथे पुन्हा टप्प्यावरती कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झालाय पण अशा वेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय ते जयशंकर चांदई संघाचं आणि इथून दुसऱ्या षटकाचा देखील खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 18. बिनबाद 18. 9च्या सरासरीनं या धावा आल्यात. शेवटच्या षटकामध्ये 15 धावा तरी शोधाव्या लागणार. आपण पाहिलं तर चांदई संघाकडे फलंदाज देखील त्याच ताकदीचे आहेत आणि चांदई संघानं आतापर्यंत कैरे संघाच्या या फलंदाजांना नक्कीच मी तर म्हणेल बांधून ठेवलंय. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी नक्कीच ऐकू एक सुमधुर संगीत.
जर जो संघ पहिल्या क्रमांकाचा मान पटकावेल तो थेट आपल्याला महडच्या गणपतीचं दर्शन घेताना पाहायला मिळेल. पण इथे आपण बघतोय जय शंकर चांदई संघाचा हा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आल्या आल्या फर्निचर डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं मात्र झेल बाद केलंय अतुल पाटीलला. एसट्या उद्ध्वस्त झाल्यात बघा. आता परिणाम आमच्यावरती देखील झालाय कारण धुक्याचं वातावरण आहे. असं वाटलं होतं कॅच पकडला गेला पण इथे आमचे ऑफिशियल सांगतायत का चेंडूनं मात्र एसट्यांचा स्पर्श केलाय. नेक्स्ट बॅटर प्रतीक. प्रतीकनं आल्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र लँड झालाय. बुम बुम माट्याची आठवण करून देणारा प्रतीकच्या बॅट मधनं थेट आलाय षटकार. जोरावरती आता धावफलकाला आकार आलाय. 24 धावांची नोंद. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. शरीराचा वेध घेणाऱ्या या चेंडूवरती मिळते एक सिंगल. लेग बाईकच्या माध्यमातून असं वाटलं होतं पण माणसं सांगतायत या बॅटच्या साहाय्याने आलेली ही एक धाव होती. रोहित पाडगे यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. थोड्याशा विश्रांतीनंतर त्यांचं पुन्हा एकदा आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये आपण स्वागत करतोय. जसा इनिंग मध्ये ब्रेक होतो तसा त्यांनी थोडासा ब्रेक घेतला होता. इथे आता रजत पाटील पुन्हा एकदा प्रयत्न करताना मिड विकेटच्या बाहेर हा चेंडू गरंगळत गेलाय. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन 4 धावांसाठी आलेला हा लाजबाब देखणा नवसंजीवनी नवीन चैतन्य निर्माण करणारा चौका. त्याला इकडे कुठे दिसत नाहीयेत पण इथे निर्धाव चेंडूची होतीये सांगता. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. कधी ऑफ ब्रेक कधी वेगावरती स्वार कधी गुडलेन्स वरती टप्पा अशा पद्धतीची गोलंदाज राजगोरेच्या माध्यमातून गुटना टेक तमाशा देख असं वाटलं होतं. स्लॉट मध्ये घेतला जाईल चेंडू. ॲपिल मात्र इथे होतीये. बाईची एक धाव स्कोर कार्ड वरती नोंद केली जाईल आणि अशा पद्धतीने आपण बघतोय 30 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. येणाऱ्या आता 3 षटकांमध्ये विजयासाठी 31 धावांचं टार्गेट आहे ते जय शंकर चांदई संघासमोर. आणि हे टार्गेट वाचवण्यासाठी सिद्धू 11 कैरे संघाचे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतात हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. ठोक डीजे.
निलेश भाई लाड यांच्याकडनं आपण बघतोय सागर पाटील साठी सुवर्ण संधी आहे. रात्रीची वेळ आहे, बँका बंद आहेत कारण की आता रविवार लागलाय. त्यांनी जर कॅच झेलला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लागोपाठ जे 3 झेल पकडले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रामदासजी पवार तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात. हा, लागोपाठचे 3 पकडले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जर कॅच सोडली तर रामदास पवार तुम्हाला जिथे भेटतील त्या हॉटेलला तुम्हाला त्यांना न्यावं लागेल. ही पवारांची पॉवर आहे. आता थेट आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. सगळ्यांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया. आमचे केटीसी लाईव्हची टीम असेल, त्यानंतर आमचे तांडेल डीजे असतील, मंडे डेकोरेटर असतील, त्याचबरोबर आमचे 4ही ऑफिशियल पंच पांडे सर असतील, बाळा साळुंके सर असतील, आमचे अविनाजी पालांडे सर असतील आणि सचिन दाभोलकर सर असतील. या 4ही पंचांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण आभार व्यक्त करूया. अतिशय सुंदर त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. त्याचबरोबर आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर असतील, मनीषजी मुंडे सर असतील, अभि पाटील सर असतील, साथी गुणलेखक माझे नरेश दळवी सर असतील आणि मी स्वतः तुषार धुमाळ. पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण या व्यासपीठावरती बसून गेले कित्येक वर्ष त्यांनी आम्हाला ही संधी निर्माण करून दिलेली आहे. त्याबद्दल आमच्याकडनं देखील त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण वळतोय मॅचकडे जिथे विजयासाठी गरज आहे ती 18 चेंडूमध्ये 31 धावांची. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. जय शंकर चांदई संघाची राज आणि मंगेश ही जोडी मैदानामध्ये. जोडी खूप महत्वाची आहे म्हणजे तांडेल ब्रदर्स मला सांगतायत. पण ही जोडी आता डावी आणि उजवी आहे का दोन्ही उजव्या जोड्या आहेत हे मात्र बघावं लागेल. गोलंदाज मात्र डावखुरा आहे. डाव्या विरुद्ध डाव, काय डाव आखला जाईल. जबरदस्त हा चेंडू चांगल्या पद्धतीनं अडवला देखील गेलाय आणि इथे मात्र स्वतःला शोधताना क्षेत्ररक्षक आणि त्याच पद्धतीनं चांगलं कलेक्शन करताना क्षेत्ररक्षक. निर्धाव चेंडूची सांगता, जबरदस्त गोलंदाजी. सगळे आयोजक आहेत ना ते आता एकत्र झालेले आहेत. प्रणित 11 सावरोळी संघाच्या माध्यमातून आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे पुरस्कृत आपण बघतोय आमदार ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. या सोहळ्यामध्ये आता काही अंतिम क्षण उरलेले आहेत. हे मात्र इथे गोड होत आहेत. बॅटची कडा घेतली गेली, ते पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती ती रनआउटची. पण ही रनआउटची संधी एका धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेशा होतोय. पाटला 31चा केला जात होता, आता उरलेच 16 चेंडू आणि 30 धावांची गरज. रामदास शेठ पवार आता चेंडूचा आनंद घेत आहेत. स्ट्राइक एंड वरती उजव्या हाताचा बॅटर मंगेश कोळंबे, मॅन फ्रॉम चांदई. मंगेशनं मात्र यावेळेस जोरदार पद्धतीने बॅट फिरवली आहे. पण पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये कैरे संघ थोडासा अडचण निर्माण करतोय, हवी होण्याचा प्रयत्न करतोय. थंडीचं आहे वातावरण, गुलाबी थंडी, आणि या थंडीमध्ये आनंद देणारा हा गोड क्षण. मेगा फायनलचा हा सामना इथे स्लॉट मध्ये घेतला आणि परफेक्ट कार्यक्रम केले. परफेक्ट नियोजन करणारा हा पटगा मंगेशच्या बॅट मधून आलाय. घणाघाती प्रहार, चेंडू गेला आरपार, धावा मिळतील 6, मिळतोय षटकार.
स्कोरकार्ड वरती लागला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं बॅट फिरवण्याचं काम केलं गेलं, पण यावेळेस सटीक टप्प्यावरती चांगला चेंडू टाकलाय गोलंदाज पंकजनं. पंकज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती 10-12 पावलांचं रनअप घेऊन तयार. इथे पुन्हा चेंडूला उडवला जाते लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून. थोडासा बॅकफुट वरती जाऊन या चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या अगदी बाहेर. धावपलकावरती धावा लागल्यात. या षटकाराच्या मदतीनं 31 धावांचा पाठला होत असताना 13. संघाला आता या मैदानावरचा पहिला रात्रीचा इतिहास आठवावा लागेल आणि त्याच्या विरोधात मात्र चांदई संघाला आजची रात्र आमची आहे हे सिद्ध करताना मैदानामध्ये 2 हात करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. टीट फॉर टॅट, ईट का जाव पत्थर से. मॅच मध्ये दोन्ही संघ अजूनही कायम आहे. नाही कैरे संघ जिंकलाय, नाही जयशंकर चांदई संघ या मॅच मध्ये हरलाय. पहिल्या क्रमांकाचा मान कोणाचा? आमदार ट्रॉफी 2025 कोणाच्या नावावरती चालू असलेला हा फायनलचा सामना आणि या सामन्यामध्ये कोण होणार या मॅच मधला सिकंदर? आडव्या बॅटनं घुटना टेक तमाशा देख. जबरदस्त फटका. पंचांचा इशारा येणं अपेक्षित आणि या चेंडूवरती आल्यात नक्कीच 4 धावा. चौकार चौकार चौकार. बदललाय. टेक्नॉलॉजी आली आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक पाठीच्या वेळी या मॅचचा आनंद घेतात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा सुंदर फटका. डीप मध्ये चांगलं प्रोडक्शन पाहायला मिळालं आणि इथे पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. 4 धावा आल्यात आणि नक्कीच 4 धावांनी चौकार. संधी निर्माण झाली होती रनआउटची. अपील तर मात्र नक्कीच केली जाते आणि तिसऱ्या पंचांची होतीये मागणी. रनआउटच्या या प्रयत्नांना पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे सोपून दिलेलं आहे. तिसरे पंच सांगतील काय घडलं काय बिघडलं. It's a not out. No doubt, it's a not out.
येणारे आता 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. मॅच अजूनही संपली नाहीये. निर्णायक चेंडू आता टाकावे लागणार गोलंदाज प्रतीक मोरेला आणि त्याच्यावरती निर्णायक उत्तर द्यायचंय. फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे मंगेश कोळंबेला. इथे पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा फटका जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत चेंडू न गाठली सीमारेषा. ठोक डीजे आलाय चौकार. आठ गेंदे 5 रनों की जरूरत. OUT आउट. झेलबाद झालाय फलंदाज. कहानी में ट्विस्ट. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर आता मैदानामध्ये आला आहे वैभव थेर. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. विजयासाठी 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. मागच्या मॅचचा हिरो आहे. या मॅच मध्ये देखील त्याच पद्धतीने कामगिरी करणार का? षटक तर अतिशय दर्जेदार पद्धतीने त्यांना हाताळलंय. 4 धावा खर्च करताना 4 धावा मात्र गोलंदाजीमध्ये खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र विजयासाठी त्याला 5 धावा करायच्यात पण त्याचं फर्निचर इथे डिस्ट्रॉय केले. आल्या पावली त्याला परतीचा प्रवास घडवलाय. दांडी केली गोल. डीजे गाणं वाजवा ब्युटिफुल. संपली नाहीये. कैरे संघाला आता खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई लढायची आहे. प्रवीण शेठ बैलमारे पुरस्कृत आपण बघतोय आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा. भव्य दिव्य अशी नाईट रजनी. अंतिम टप्पा. शेवटची मॅच. फायनलचा हा सामना. 4थ्या रात्रीचा प्रवास. गोलंदाजी मार्ग करती गोलंदाज राहुलचा पहिला चेंडू हलक्या हातानं फक्त ग्लान्स केलाय. इथे थोडस फंबल पाहायला मिळालं. चेंडूवरती अतुल प्रयत्न करतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. पाच चेंडू आता 3 धावांची गरज. बऱ्याच वेळा गोलंदाजानं स्वतःला सिद्ध करताना अशा पद्धतीच्या धावा वाचवल्यात पण फलंदाज एवढा हुशार आहे ना त्यांना आता ओळखलंय. उगेच हवेमध्ये गोळीबार फटके खेळून मजा नाहीये. तो सिंगल डबलला मात्र कन्वर्ट करतोय. दडपण वाढवलं जात आहे आणि इथे मात्र कैरे संघ थोडासा दडपणाच्या खाली आलाय. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय. पुन्हा
दोन गाड्या एकाच पटरीवरती एकाच रुळावरती आल्यात आणि इथे अपघात झालाय. ठोक डीजे. के बाज हाच तो क्षण आहे. हीच ती वेळ आहे जिथे तुझा संघर्ष चालू आहे आणि या संघर्षातनं जर खऱ्या अर्थानं हिरो झालात तर 364 दिवस तुझंच नाव, तीच चर्चा राहील नाक्या नाक्यावरती. संकेत पाटील यांच्याकडनं आपण बघतो कैरे संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांनीच कदाचित पुरस्कृत केलाय या नाईट रजनीमध्ये सिद्धू 11 कैरे संघ. नेक्स्ट बॅटर ऋतिक कोळंबे. ऋतिकचा हा चेंडू पंचांकडे नक्कीच पाहिला जातोय पण इथे आपण बघतोय या चेंडूवरती विजयी जल्लोष मैदानामध्ये केला जातोय. टीम चांदई संघानं आमदार ट्रॉफी 2025 चा पहिला मान पटकावलाय. हाल यस, धन्यवाद. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नरेश. मंगेशला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचला आमंत्रित करतोय, ज्यांनी वैयक्तिक 16 धावा आपल्या बॅटमधून काढल्या. त्या मंगेशला मी आमंत्रित करतोय प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्यायसाठी. आज तो चांदई संघ जो लेट आला होता, पेनल्टी घेतली होती आणि आपल्यामध्ये असलेली जिद्द कायम ठेवत या सावरोली चषक 2024 या स्पर्धेमध्ये प्रथम चषकावरती त्यांनी नाव कोरलंय. दोन्ही संघांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. ऋषिकेशजी बैलमारे यांच्या पवित्र शुभ हस्ते या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कडे आपण जातोय. त्याचप्रमाणे या बक्षीस वितरण समारंभाच्या सोहळ्याला आपण या ठिकाणी काही क्षणातच सुरुवात करणार आहोत. वैभव थेर आपण देखील या मागच्या मॅचचा एक प्लेअर ऑफ द मॅचचा किताब बाकी होता, तो घेण्यासाठी आपण या अतिथी मंचावरती यावं. टॉस बॉक्सवरती मंगेश आणि थेर आपण या दोघांना प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय. प्रणित प्रवीण शेठ बैलमारे व जगदीश बैलवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साकारण्यात आलेला ही भव्य टेनिस क्रिकेटची ही नाईटची रजनी आज संपन्न होत असताना गेल्या 4 रात्रीमध्ये सर्वांनी घेतलेला सहभाग, सर्वांनी केलेला खेळ आपण 4 रात्रीमध्ये मनीष पाहिला. प्रामुख्यानं 2 संघ जे आपण अंतिम लढतीमध्ये बघितले, दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत
आपल्या गावाची अस्तित्वाची लढाई शेवटपर्यंत खेळत असताना अखेर कैरे संघाला त्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला आणि जयश्री श्री 11 चांदई संघ त्या ठिकाणी सरस ठरला. या मॅच मध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं मनापासून आपण आभार व्यक्त करेन. सर्वांनीच विशेष सहकार्य केलं. आज या स्पर्धेला 8 वर्ष मित्रांनो